नमस्कार, मी राजेंद्र नोंजे. आवाज महाराष्ट्राच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज 391वी शिवजयंती. या शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यभर सगळीकडे उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शिवजयंतीचे उपक्रम पण कोरोनाचे नियम आणि निर्बंध पाळून साजरे केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण थेट चर्चा करणार आहोत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी. आवाज महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे, तुमचं मनपूर्वक स्वागत. आज शिवजयंती आहे. तुमच्याच मतदारसंघामध्ये आज शिवजन्माचा सोहळा पार पडला. या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज शिवनेरीवर गेल्यानंतर म्हणजे मुळात मी आता थोडी खासदारकी ही जी तुम्हाला पदवी आहे ती बाजूला ठेवतो आणि मालिकेतल्या शिवाजी महाराजांकडे येतो आणि तिथे झालेल्या सोहळ्याविषयी थोडंसं विचारतो. काय वाटलं आजच्या दिवशी? राजेजी, नेहमी जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर जातो तेव्हा तेव्हा कोणतंही पद किंवा कोणतंही सेलिब्रिटी स्टेटस हे नसतं, तर सर्वसामान्य शिवभक्ताची जी भावना असते हीच कायम मनात असते आणि या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सगळेजण जात असतो. आणि विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्याला, माझ्या प्रत्येक इथल्या शिवभक्ताला याचा अभिमान आहे की संपूर्ण देशभरातून शिवभक्त येत असतात आणि त्या देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांचं स्वागत करण्याचं, त्यांचं आदरातिथ्य करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं. म्हणजे आजही एक तरुण हा जवळपास 2000 किलोमीटर सायकल चालून बनारसवरून गंगेचं पाणी घेऊन आला होता महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी. असे काही लोक भेटतात आणि आबालवृद्धांमध्ये असणारा जो उत्साह जो होता, गेल्या वर्षी जो होता तो प्रचंड उत्साह होता. यावेळी शिवजयंतीवर थोडंसं कोरोनाचं सावट होतं, पण तरीही तो उत्साह, तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात, तो उत्साह तसाच कायम होता. ते बिलकुल उत्साह कायम होता. पण एक प्रश्न निश्चितपणे इथे येतो की राज्यातल्या सगळ्या शिवप्रेमीमध्ये एक कुठतरी नाराजीचा सूर आज दिवसभर ऐकायला मिळाला की आजच्या दिवशी उत्सवावरती सरकारने निर्बंध आणायला नको होते. अमोल कोल्हेंना काय वाटतं? शिवभक्त म्हणून राजेंद्रजी, सगळ्या शिवभक्तांशी मी सहमत आहे की या पद्धतीचं विरजण हे आपल्या या सणावर पडायला नको होतं. कारण ही केवळ जयंती नाही, हा आपला सण आहे. पण त्याचवेळी दुसऱ्या एका गोष्टीचं आपण भान ठेवायला हवं असं मला वाटतं. ते म्हणजे अचानक कोविडचे जे रुग्ण वाढायला लागलेले आहेत आणि नुकतेच आपण लॉकडाऊनच्या एका कालखंडातून बाहेर आलेलो आहोत. लॉकडाऊनच्या या संपूर्ण कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, त्याचा किती मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला हे आपण पाहिलेलं आहे. इतकंच काय, पण कोरोनाच्या अडचणीमुळे कित्येकांनी आपल्या जीवलगांना गमवावं लागलेलं आहे. आणि ही सगळी पार्श्वभूमी असताना, अकारण रुग्ण वाढत असताना, या उत्सवामुळे, या सणाच्या निमित्तामुळे कोरोनाचे जर नियम पाळले गेले नाही तर पुन्हा ते रुग्ण वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून कदाचित हे निर्बंध सरकारनं लावले असावेत. पण माझी सगळ्या शिवभक्तांना, शंभू भक्तांना हीच विनंती आहे की कोरोनाचे हे जे निर्बंध आहेत हे सगळे पाळून, कोरोना टाळण्यासाठीचे नियम पाळून आपण शिवजयंती जरूर साजरी करावी आणि त्या पद्धतीनं तो उत्साह ठिकठिकाणी हा साजरा केला जातोय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक गावांमध्ये आपण एक आवाहन केलं होतं राजेशजी की 391वी शिवजयंती तर 391 झाडं लावावी. आणि या पद्धतीनं अनेक गावांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर पुन्हा एका गावात जातोय, आमच्या वडगाव कांदळीला जातोय, जिथे 391 झाडं लावली जाणार. येडगावमध्ये 391 झाडं लावली जातात. आमच्या गुंजाळवाडीमध्ये 391 झाडं लावली जातात. अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत आणि या माध्यमातून एक शाश्वत शिवजयंती करण्याचा प्रयत्न हा शिवभक्त, तरुण शिवभक्त करताना दिसतात. ही सुद्धा तेवढीच कौतुकाची गोष्ट आहे. नाही, बिलकुल एक चांगली गोष्ट आहे की महाराजांनी दिलेली सगळी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन पुढे त्याच्या पद्धतीचे उपक्रम राबवणं आणि लोकांमध्ये ते रुजवणं. पण एक निश्चितपणे या ठिकाणी मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. आपणही मागच्या आठवड्यामध्ये लोकसभेत भाषण करताना शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती महाराजांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा संदर्भ दिला आणि शिवशाहीच्या मुद्द्यांचा उल्लेख तिथे केलेला मला ऐकायला मिळाला. तर आत्ता खरं हे सगळं पाहता एकूण वातावरण राज्यातलं असेल, देशातलं असेल, शिवशाही आहे अस्तित्वात असं वाटतं की ती शिवशाही यायला हवी असं वाटतं? राजेशजी, अगदी पुन्हा सगळी पदं आणि राजकीय विचार बाजूला ठेवून एक
शिवशंभू भक्त म्हणून जर म्हणायचं म्हटलं तर शिवशाही ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शिवशाही अस्तित्वात आहे का किंवा अमुक सरकार असेल तरच शिवशाही आहे का असं म्हणण्यापेक्षा शिवशाही ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया. काही आदर्श महाराजांनी त्यांच्या राज्यपद्धतीमध्ये घालून दिलेले आहेत आणि त्या आदर्शांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं आत्ताच्या स्थळ काळ वेळाच्या परिमाणांनुसार त्याच्या जवळ जाण्याचा कुठेतरी प्रयत्न होणं हे गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणत असाल देशाची परिस्थिती, मी संसदेच्या अधिवेशनाच्या भाषणात सुद्धा हे बोललो की जर आपण ही शिवशाही कम्पेअर करायची म्हटली, याची तुलना करायची म्हटली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपला अन्नदाता, आपला शेतकरी बांधव हा दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीमध्ये जवळपास आता गेले 80-85 दिवस त्याला आंदोलन करावं लागत असेल तर मग याला शिवशाही म्हणता येणं खरोखर कठीण आहे. किंवा महाराजांनी जी मूल्य घालून दिली, थेट शिवशाही म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की महाराजांनी जी मूल्य घालून दिली, ज्या अन्नदात्याचं रक्षण झालं पाहिजे, जे सर्वसामान्य रयतेचं रक्षण झालं पाहिजे, या गोष्टी आता होताना दिसत नाहीयेत. इतकंच नाही तर देशपातळीवर बोलताना मी विशेषतः देशपातळीवर बोलेन, कारण मत व्यक्त होणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो, किंवा एखाद्या गोष्टीविषयी सरकारच्या धोरणावर जर आपण टीका केली तर अनेकदा आपल्याला हे बघायला मिळतं की थेट तुम्हाला सोशल मीडियातले सो कॉल्ड सेल्फ प्रोक्लेम जजेस हे तुम्हाला देशद्रोही ठरवतात. म्हणजे सरकारचं धोरण जर पटलं नाही तर तुम्ही मूग गिळून गप्प बसा, नाहीतर मग सरकारच्या धोरणाची वाहवा करा. ही जर गोष्ट असेल तर ती एकूणच लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. त्याचा अनुभव म्हणजे तुम्हाला कोणतंही सरकार जरी असेल, त्याचा अनुभव तुम्हालाही आला डॉक्टर? त्याच्या विरोध असा अनुभव तुम्हालाही आला? हो, नक्कीच. म्हणजे हा जो एक ट्रोल, होय राजेची, ही जी ट्रोल आर्मी असते, या ट्रोल आर्मीचा अनुभव हा तुम्हाला प्रत्येक वेळी घेता येतो. आणि सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जेव्हा तुम्ही भूमिका मांडत असता तेव्हा त्या भूमिकेचा केवळ राजकीय दृष्टीने विचार करून तुम्हाला आकारण कोणत्याही गोष्टीवरून ट्रोल केलं जातं आणि तुम्हाला देशद्रोही थेट म्हटलं जातं. तुमच्या शिवशंभू भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येतं, तुमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. आणि हे जे उपस्थित करणारे असतात त्याच्यातले अनेक फेक अकाउंट्स असतात, ही सुद्धा गोष्ट आता अनेकांना समोर कळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका सक्षम आणि प्रगत लोकशाहीचं जे मूळ लक्षण आहे ते लक्षण असं आहे की ज्यामध्ये सरकारच्या ज्या नीती, जी धोरणं पटत नाहीत त्याविषयी खुली चर्चा झाली पाहिजे, त्याविषयी खुली टीका सुद्धा झाली पाहिजे आणि त्याच्यातून सुधारणा होऊन लोकांच्या कल्याणाची गोष्ट ही केली गेली पाहिजे. मला वाटतं की रयत किंवा सर्वसामान्य जनता ही ज्या शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असेल, ही ज्या सरकारचा केंद्रबिंदू असेल, त्या सरकारची शासन प्रणाली ही शिवशाहीच्या जवळ जाऊ शकते असं म्हणता येईल. बिलकुल. मगाशी तुम्ही भाजीचा उल्लेख केला की भाजीच्या देठापर्यंत पण शेतकऱ्याचे हात लागता कामा नये, त्याला त्याची किंमत, त्याला त्याचा भाव मिळाला पाहिजे. महाराजांनी त्या काळात असंही म्हटलं होतं शेतकऱ्याला कर्ज दिलं असेल तर ते कर्ज त्याच्याकडनं उत्पादित झालेलं धान्य विकून आलेला पैसा जमा करा, पण त्याचं व्याज घेऊ नका. आजच्या काळात तसं होताना दिसतंय का? कर्जाचे हप्ते अजून शेतकऱ्याचे निघत नाहीत, व्याजाच तर बर्डन असतंच असतं, पुढचं काही होताना दिसत नाही. नाही, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण ज्या विषयावर बोलत होतो की सरकार जेव्हा फक्त हे घोषणा करतं की किसान की आय दुगनी होनी चाहिए किंवा शेतकऱ्याचा इन्कम डबल झाला पाहिजे, पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, ती जी संपूर्ण प्रणाली आहे ती आपण उभी करण्यात सक्षम होतो आहोत का? किंवा आत्ता आलेल्या जे कृषी कायदे जे संमत झाले, ज्याच्याविषयी एवढा मोठा हा रोष उभा राहिला, म्हणजे आपण या पलीकडे कर्ज किंवा कर्जाचे हप्ते जाणं, या पलीकडे याच्यापेक्षा खूप मूलभूत गोष्टींवर अजूनही आहोत. किंवा त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण ऐकून घ्यायला तयार नाही आहोत. जर त्याच्या मनात एक शंका निर्माण होत असेल की माझा माल हा विकला जाईल का, किंवा ठराविक मूठभर भांडवलदारांच्या हातात ही संपूर्ण यंत्रणा जाईल का, हा जर त्याच्या मनात संशय असेल, ही जर शंका असेल, तर त्या शंकेचं निरसन करण्याचा तरी औदार्य आपण दाखवलं पाहिजे शासनकर्ते म्हणून. दुर्दैवानं हे निरसन करण्याचं सुद्धा औदार्य दाखवलं जात नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर कुठेतरी देशद्रोही, खालिस्तानी, कुठेतरी त्यांच्याविषयी आणखी वेगवेगळे ज्या प्रचार जो केला जातो, हे दुर्दैवी असं मला वाटतं. आणि हे कोणत्याही सरकारने केलं असतं तरी सुद्धा ते दुर्दैवी, हे मी अगदी स्पष्टपणे म्हणतो. अगदी खरं आहे.
या बाबतीतली भूमिका राजकारणी आणि लोकप्रतिनिधी म्हणून तितकी स्पष्ट असली पाहिजे, ते तुम्ही मांडता, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. दुसरा मुद्दा जो आदर्श शिवविचारांचा असेल, महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श विचार प्रणालीचा असेल, की अन्याय होता कामा नये. मग तो रयतेवर असेल, महिलेवर असेल, राज्यातल्या वंचितावर असेल किंवा एखाद्या अविकसित घटकांवरती असेल. राज्यात आत्ता जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे की महिलांवरती इतके मोठे अत्याचार होत आहेत आणि एकीकडं शिवसेना जी महाराजांना आदर्श मानून तुमच्यासोबत आता सत्तेत आहे, हे कुठतरी थांबलं पाहिजे की नाही? मग याच्याकडे काय राज्यातला कानाडोळा होतोय की गुन्हेगारी प्रमाण वाढतंय, ह्याच्यावर वचक बसायला हवा की नाही? यामध्ये कोणाचंही दुमत असणार नाही की विशेषतः महिलांवरचे जे अत्याचार आहेत याला कुणीही पाठीशी घातलं जाऊ नये. पण त्याचवेळी दुसऱ्या एका गोष्टीचं ही आपण भान ठेवायला हवं असं मला वाटतं की बऱ्याचदा असं होतं की आरोप झाला म्हणजे ही गोष्ट. ते परवा मी सोशल मीडियावरची एक गोष्ट वाचली, ती मी खरंच शेअर करू इच्छितो. आजच्या सोशल मीडियाला खूप वेळा आपण खूप पटकन मत बनवतो आणि ते मत बनवल्यानंतर आपण थेट त्याच्याविषयी कांगावा किंवा त्याच्याविषयी आपण थेट मत बनवून आरोपीला शिक्षा देऊन मोकळे होतो. त्यामुळे आरोप झाला तर त्या आरोपाची शहानिशा व्हायला हवी, त्या आरोपाची चौकशी व्हायला हवी आणि जर हे आरोप सिद्ध झाले तर मग आरोपी कोणीही असो, तो गुन्हेगार कोणीही असो, तो कोणत्याही राजकीय विचाराचा असो, त्याला शासन हे झालंच पाहिजे या स्पष्ट मताचा मी. त्यात संजय राठोड असले तरी शिक्षा झाली पाहिजे. मग तिथे एकदा आरोप सिद्ध झाला तर कुणाला कसं आहे त्यांच्याविषयीची ही चौकशी सुरू आहे असं माझ्या निदर्शनास आलं. मी आता कालच रात्री दिल्लीहून परत आलेलो आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी चौकशी सुरू आहे, मला माध्यमांमधून कळलेलं आहे. चौकशीत जर आरोप सिद्ध झाले तर मी स्पष्ट सांगितलं, मी कुठल्याही व्यक्तीविषयी बोलत नाही, पण चौकशीत आरोप जर सिद्ध झाले तर ते कोणतेही पदावरची व्यक्ती असो किंवा कोणीही असो, शासन हे व्हायलाच हवं. बिलकुल. पण या सगळ्या फक्त त्यासाठी महत्वाची गोष्ट मला असं म्हणणं आहे की हे आरोप सिद्ध होऊ द्या, त्याची सखोल चौकशी होऊ द्या. तरी चौकशी एका बाजूला चालेल, पण जर विनाकारण बदनामी होतीये असं जेव्हा त्यांच्याच गटाकडून सांगितलं जातं, त्यावेळेला आपली विनाकारण बदनामी होतीये हे सांगण्यासाठी तरी माणसांनी समोर आलं पाहिजे, कुठल्याही व्यक्तीने. जसं धनंजय मुंडेंवरती आरोप झाले आणि बदनामी होतीये लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडेंनी स्वतःहून प्रसिद्धीपत्रक दिलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणात त्यांची भूमिका काय. इथे कुठतरी संजय राठोड पाठीमागे राहत आहेत म्हणजे संशय वाढायला जागा राहतो. म्हणून मी परत पहिल्यांदा जो शिवशाहीचा मुद्दा काढला होता तो परत इथे विचारतो की शिवशाही याला कसं काय म्हणायचं, की आणायची असेल ती प्रक्रिया निरंतर असेल तर ह्या गोष्टी कुठतरी दूर व्हायला हव्या. करेक्ट राजेशजी, यामध्ये तुम्ही जे दोन्ही उदाहरणं दिली, ज्या दोन्ही नेत्यांविषयी आपण बोलला, त्या दोघांची कदाचित ज्याला आपण मानसिकता वेगळी असू शकते, एक स्वभाव वैशिष्ट्य वेगळं असू शकते, पर्सनॅलिटी वेगळी असू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीने काय करावं हे सांगण्याइतका मी मोठा नक्कीच नाही. पण जे मी एक वाक्य जे आपल्याला सांगितलं की व्यक्ती कोणीही असो, त्याविषयी एखाद्याला असं वाटत असेल की संपूर्ण चौकशी झाल्यानंतर मी बोलेन, एखाद्याला असं वाटत असेल मला आत्ता बोलायला हवं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याविषयी आपण जजमेंटल होऊ नये असं माझी आपल्याला विनंती आहे की आपण जजमेंटल होऊन त्यांना थेट लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा त्याची चौकशी होऊ द्या. चौकशी निष्पन्न, जर चौकशीत हा आरोप सिद्ध झाला, जर या गोष्टी निष्पन्न झाल्या तर ती व्यक्ती कोणी असो त्याला शासन हे व्हायला हवं. हे अजूनही मी त्याच मताचा आहे. जेव्हा आपण शिवशाहीचा विचार करतो तेव्हा शिवशाहीमध्ये सुद्धा सखोल संपूर्ण चौकशी आणि शहानिशा झाल्याशिवाय शासन झाल्याचं आपल्या ऐकिवात नाही. त्यामुळे त्याचं संपूर्ण चौकशी होऊन, कारण ज्याच्यावर आरोप झाले त्याच्यावरही अन्याय होऊ नये आणि ज्याचा जो विक्टिम आहे त्याच्यावरही अन्याय होऊ नये, या दोन्ही गोष्टींचा जेव्हा आपण ताळमेळ साधतो तेव्हाच त्याला योग्य पद्धतीने न्याय होणं असं आपण म्हणतो. अगदी खरं. हीच गोष्ट आपल्याला शहानिशा होईपर्यंत त्याच्यात काय होऊ नये हे शिवशाहीमध्ये महाराजांनी त्या काळात दरबारात देखील पाळलं होतं. पण कुठेतरी तर असं महाराजांपर्यंत तेव्हा माहिती पोहोचवणारे बहिर्जी नाईक होते की योग्य घडतंय काय आणि अयोग्य घडतंय काय. आत्ता कुठेतरी बहिर्जी नाईकांची कमी दिसते सगळ्या यंत्रणेमध्ये, म्हणून हे काय पटकन प्रकरण मार्गी लागत नाही असं वाटतं. नाही, एकूण यंत्रणेवर तर तुम्हाला विश्वास ठेवायला हवा, तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा, न्यायपालिकेवर विश्वास ठेवायला हवा, पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायला हवा. कारण जर आपण म्हणता तसं जर चित्र असतं तर ही अनागोंदीची परिस्थिती असती, पण तशी नाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण सचोटीने प्रयत्न करेल अशी आपण नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो. शिवाय आपण सगळी माध्यमं सुद्धा
जर जागरूकतेनं या माध्यमांनी जर आपापली जबाबदारी पार पाडली तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर जे तुम्ही म्हणता तसं होण्यापेक्षा योग्य न्याय हा नक्कीच दिला जाईल आणि सखोल चौकशी नक्कीच होईल. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे येतो की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तिन्ही कायद्यांच्या बाबतीतलं आंदोलन अजून 3 महिने जवळपास होत आले ते चालू आहे. राज्य सरकारने त्याच्यात काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं, खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून? कारण आपल्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी पण आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी पण आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये भाजीपाला घेणारा शेतकरी पण मोठ्या प्रमाणात आहे. तर या सगळ्या शेतकऱ्यांची बाजू जर आपण बघितली तर या 3 कायद्यावरती राज्य सरकारची ठोस भूमिका काय असायला हवी? यामध्ये राजेंद्रजी आज महाविकास आघाडी सरकार आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतं आणि जेव्हा या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात ही जी सुरुवात झाली या संपूर्ण प्रक्रियेची या कृषी कायद्यांची सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य नक्कीच कायम अग्रेसर राहिलेले आहे. कारण आपण आपलं राज्यच सुधारणावादी आहे, त्यामुळे या कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी का? हो, नक्कीच व्हायला हवी. आणि या सुधारणेची जी प्रोसेस सुरू झाली होती ही माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळापासून सुरू झाली होती. त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री झाले आणि आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळी ही गोष्ट स्पष्टपणे अशी मांडली होती की मुळात शेती हा प्रायमरीली स्टेट सब्जेक्ट आहे, त्यामुळे सगळ्या राज्यांना विश्वासात घेतलं जावं. आपण संसदेच्या अधिवेशनातल्या 2 गोष्टी जर बारकाईनं पाहिल्या तर यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक आदरणीय पवार साहेबांचं भाषणाचा एक उतारा वाचून दाखवला होता संसदेमध्ये आणि त्यांनी जो भाग गाळला होता, जो भाग वगळला होता, त्यानंतरचा भाग आमच्या लोकसभेतील नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही वाचून दाखवला होता. त्यामुळे काहीतरी लपवलं जाण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संपूर्ण राज्याच्या अखत्यारीतला हा विषय, त्यामुळे त्या राज्याने याबाबत निर्णय घेतला जावा. आता जे पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशचे जे शेतकरी सातत्यानं आंदोलन करतात यांच्यासाठी MSP हा एक फार महत्वाचा भाग आहे. त्यांच्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणावर घेणारे शेतकरी, त्यामुळे त्यांना त्याचा थेट फटका बसू शकतो असं त्यांच्या मनात हा एक नक्कीच संशय आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची ही नक्कीच वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे त्या राज्यांना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार त्या राज्यानं या कायद्यांमध्ये सुधारणा सुचवाव्यात या संदर्भात एक समिती सुद्धा गठीत केली गेली होती आणि या समितीनं एक अहवाल दिला होता. मात्र या अहवालाचा विचार न करता हे कायदे लादले गेलेत. कृषीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळे नेते असतील, वेगवेगळ्या राज्यांचं म्हणणं असेल, हे समजून घेऊन जर या कायद्यांमध्ये सुधारणा केली असती तर नक्कीच मला असं वाटतं ही आंदोलनाची वेळ आली नसती. मी संसदेच्या भाषणात एक फार जाणीवपूर्वक एका गोष्टीचा उल्लेख केला की एखादी गोष्ट माणूस आहे चुकू शकतो, पण सरकार हे मान्यच करायला तयार नाही की याच्यामध्ये चूक झाली असू शकते. हे दुर्दैवी आहे. म्हणजे माणूस आहे, चुकू शकतो की यू कॅनॉट बी परफेक्ट ऑल द टाइम. मग जर ती चूक झाली असेल तर चर्चा करू, आपण समजून घेऊ, तुमचं काय म्हणणं आहे, याच्यात बदल करू, याच्यात नक्कीच इम्प्रूव्हमेंट्स करू. मग हा जो तणाव गेली जवळपास आपल्याला 85-90 दिवस दिसतोय हा दिसलाच नसता. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की त्या राज्यांनी त्यांच्या प्रायोरिटीनुसार हे कायदे कसे अंमलात आणावेत याविषयीच्या मार्गदर्शक सूचना आपापलं प्रतिनिधी डॉक्टर सरकारला आंदोलन दडपायचंय, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपायचंय. नक्कीच आतापर्यंतची राजेजी जी मोडस ऑपरेंडी दिसते ती दुर्दैवानं ही तशा पद्धतीची दिसते. कारण सुरुवातीला आंदोलन बदनाम करण्याची पद्धत म्हणजे त्यांना देशद्रोही ठरवणं, त्यांना खलिस्तानी ठरवणं हे काळजीजनक आहे. त्यानंतर जो एक सोशल मीडियावर काही परदेशी सेलिब्रिटीजनी ट्विट केलं त्यानंतरचा एक चालवली गेलेली मोहीम आणि त्यानंतर मग समोर आलेलं टूल किट प्रकरण. त्या टूल किट प्रकरणामध्ये 21 वर्षाच्या एखाद्या युवतीला अटक होते. या सगळ्या गोष्टी चिंता करणाऱ्या आहेत. आणि हे होत असताना चर्चा नेमकी काय होते, शेतकऱ्यांची नेमके मुद्दे काय आहेत, सरकारचे नेमके मुद्दे काय आहेत, येऊ द्या ना एकदा स्पष्टपणे मांडा ना समोर लोकांच्या. ह्याच लोकांनी मतं देऊन निवडून दिलंय ना, बरोबर. मग नेमकं जे चालू आहे ते एकदा लोकांसमोर स्पष्टपणे मांडा. मग आज तुम्ही सांगणार हे खालिस्तानी आहेत, उद्या तुम्ही सांगणार हे नक्षलवादी आहेत, परवा तुम्ही सांगणार की हे देशद्रोहीच आहेत. या सगळ्या गोष्टींची काय आवश्यकता आहे? आणि 90 दिवस या गोष्टींसाठी जर लागत असतील म्हणजे दुर्दैव आहे की पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी
जाता जाता देशाच्या पंतप्रधानांचं विमान पाकिस्तानात उतरू शकतं, त्यांना भेट दिली जाऊ शकते आणि बाजूला हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना माननीय पंतप्रधानांनी घ्यावा पुढाकार. एवढं मोठं मॅन्डेट असणारं जर सरकार असेल तर अशा नेतृत्वानं अशावेळी पुढे यावं. एक शेवटचे दोन महत्वाचे मुद्दे त्यामुळे हे पुढे न येता वेगवेगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात, इतकंच नाही राजेंद्रजी, ज्या पद्धतीने बॅरिकेड्स टाकले गेले, तारांची कुंपणं लावली गेली, वीज कापली गेली, पाणी कापलं गेलं, बेसिक सॅनिटायझेशनच्या फॅसिलिटीज नाहीयेत, अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद केलं, या सगळ्याचं लक्षण हे आंदोलन दडपण्याची प्रवृत्ती नाही तर दुसरं काय. एक शेवटचे दोन मुद्दे की शिवजयंती आहे म्हणून विचारतो. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी म्हणून काय प्रयत्न व्हायला हवेत, सरकारने काय भूमिका घ्यायला हवी. अजून अरबी समुद्रातलं शिवस्मारकाचा काही मुद्दा पुढे जात नाही आहे, सरकार आपलंच आहे, वेगवेगळ्या चर्चा झाल्या, फायली लालफितीमध्ये अडकून पडल्यात. अरबी समुद्रातलं शिवस्मारक जे जगाचं एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे, आदर्श म्हणून ठेवलं जाणार आहे महाराष्ट्राचं, हे होणार कधी आहे? नाही, या संदर्भातली अत्यंत सखोल माहिती खरं तर राजेंद्रजी माझ्याकडे नाही, पण यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भातल्या काही परवानग्या अजून पेंडिंग आहेत असं मध्यंतरी माझ्या कानावर आलं होतं. पण हे स्मारक व्हावं ही प्रत्येक शिवशंभू भक्ताची ही नक्कीच इच्छा आहे आणि ते जागतिक पर्यटकांसाठी सुद्धा एक आकर्षण ठरावं आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे वेगवेगळ्या माध्यमातून पोचले जावेत. म्हणजे आता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात जगाच्या कानाकोपऱ्यात जर पोचवायची असेल तर आत्मपरीक्षण सुद्धा करायची आवश्यकता आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि माहिती त्या यथार्थपणे पोहोचवू शकलो आहोत की नाही. अनेकांनी अनेक प्रयत्न केलेत आणि ते स्तुत्य आहे, पण आणखी त्यामध्ये सुधारण्यासाठी नक्कीच वाव आहे आणि हीच गोष्ट जगाच्या बाबतीत सुद्धा गोष्ट ही शक्य होते. म्हणजे आपण एखादं आर्टिकल वाचतो की व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी महाराजांचं कौतुक केलं आणि ही जेव्हा गोष्ट आपण करतो तेव्हा आपला ऊर अभिमानानं भरून येतो. पण जेव्हा मला कळेल की जगाच्या अनेक देशांपैकी अनेक देशांच्या पंतप्रधानांनी महाराजांचं कौतुक केलं तेव्हा माझा ऊर जास्त अभिमानानं भरून येईल आणि त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जो आपण गडकिल्ल्यांचा प्रश्न विचारला त्यामध्ये एक चतुर्सूत्रीचा मी कायम सातत्यानं उल्लेख करत आलोय, ते म्हणजे गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना आणि त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार. ही जर चतुर्सूत्री आपण जर अवलंबली तर त्याच्याबरोबर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये जी जैवविविधता दिसते या जैवविविधतेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आपण जतन करू शकतो. त्यामुळे या चतुर्सूत्रीचा जर अवलंब केला तर नक्कीच गडकिल्ल्यांचं हे जतन केलं जाईल आणि त्यामध्ये एक प्रामाणिक भावना असायला हवी की आज तुम्ही मी कोणीही जरी असलो बिलकुल आणि आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कितीही जरी प्रेम असलं तरी हे गडकिल्ले आहेत की ज्यांचा एक एक बुरुज सांभाळण्यासाठी तुमच्या माझ्या पूर्वजांनी जीवाची बाजी लावली होती, ज्याचा एक एक दरवाजा शत्रूच्या विरोधात रोखण्यासाठी आणि राखण्यासाठी कित्येकांनी तुमच्या माझ्या पूर्वजांनीच बलिदान दिलं होतं. आणि आज त्या जाज्वल्य इतिहासाचे एकमेव साक्षीदार जर कोण असतील तर हे गडकिल्ले. अगदी या भावनेतून या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विचार व्हायला हवा त्यांच्या खरं, आणि या भावनेतून या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विचार व्हायला हवा. ही जिवंत स्मारकं होऊ शकतात, पुढच्या पिढ्यांना या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी ही जिवंत स्मारकं होऊ शकतात असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी खरं आहे. याला जोडून एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका मालिकेच्या माध्यमातून पार पाडली, त्या भूमिकेत आपण शिरून महाराजांना समोर मांडण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं जे पूर्ण जीवन आहे, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक भाषेत राज्यातल्या कानाकोपऱ्यात नव्हे जगातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं पाहिजे, हे होणं गरजेचं आहे की त्यांच्या नावाने शहरांची नावं बदलणं गरजेचं आहे? काय वाटतंय अमोल कोल्हेंना? अगदी स्पष्टपणे शिवसेना म्हणते औरंगाबादचं संभाजीनगर करणं गरजेचं आहे की शिवसेनेकडून छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे विचार हे जगभर पोहोचवणं गरजेचं आहे? लोकांना हवंय काय नेमकं? राजेंद्रजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे इतकं मोठं चैतन्य आहे की त्यांचा जागर कोणत्याही माध्यमातून झाला तरी तो मला हवाच आहे. नाव बदललं तरी चालेल. महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की हा जो जागर आहे हा नावाचा जागर आहे की हा विचाराचा जागर आहे. तर हे विचाराचा जागर आणि ते विचार हे सातत्यानं
वेगवेगळ्या माध्यमातून, मग मी माझ्या माध्यमाचा जर माझ्या माध्यमापुरता जर विचार केला तर हा माझा माध्यमाचा विचार हा मनोरंजनाचं माध्यम असेल, मग ते नाटक असेल, तो मालिका असेल, ते चित्रपट असतील, ते वेगळ्या भाषांमधले चित्रपट असतील, कोणी व्याख्याता वेगवेगळ्या भाषांमध्ये ही व्याख्यानं देऊ शकेल, या संदर्भातलं प्रतीक म्हणून जो विचार करत असेल त्याच्यासाठी पण नाव हे शहराचं बदलावं की नाव नको? बदललं पाहिजे, हे सुद्धा त्याच्यासाठी एक शहराचं प्रतीक नाव असू बदलणं शकेल. योग्य मला असं वाटतं की हा महती कसं लोकांपर्यंत आहे, हा पोहोचवणं जाग- योग्य? राजेंद्रजी, मी प्रामाणिकपणे सांगतो, ज्याही माध्यमातून हा जागर होणार असेल त्या सगळ्या माध्यमांना माझा कायम सपोर्ट आहे. वैयक्तिक मला विचाराल तर त्या शहराचा उल्लेख मी वैयक्तिक अमोल कोल्हे त्या शहराचा उल्लेख हा कायम संभाजीनगर करतो. ही माझी वैयक्तिक कारण आहे. तशी वैयक्तिक कारणं इतर कुणाची असतील हा त्याचा प्रश्न आहे. मी त्या शहराचा उल्लेख माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी करतो, पण त्या पलीकडे जाऊन हा जर विचारांचा जागर झाला तर त्याचा आनंद हा जास्त नक्कीच मला जास्त होईल. धन्यवाद अमोल कोल्हे, तुम्ही वेळ दिलात आजच्या तुमच्या सगळ्या व्यस्त उपक्रमाच्या याच्यातून आणि सविस्तरपणे मुलाखत दिली त्याबद्दल खूप शुभेच्छा पुढच्या तुमच्या सगळ्या कामांसाठी आणि साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. इथंच थांबू. नमस्कार.